हे शिजले ना, सगळा चाकू कोरडा झाला ना. हो, घ्यायचे तुकडे तुकडे करून घ्यायचे. या पद्धतीने तयार झाल्या. कलर पा किती मस्त, लय भारी कलर आला आणि एकदम कुरकुरीत झाल्या. खाल्ल्याच्या नंतर बिट्ट्या करून दिल्या, त्याच्यावर वरण टाकायचं आहे. आता आणलं डाळबट्टीचं वरण. ताईच्या घरी डाळबट्टी करायसाठी कोले चालू आहे. तर चला आज मस्त डाळबट्टी कशी करायची तर आपण पाहू. आता डाळबट्टी करासाठी पीठ घेतलं. पीठ विकत आणलं दुकानातलं. डाळबट्टीच्या पिठातनी टाकायसाठी तेल केलं गरम एका इकडे. भात टाकायसाठी कुकरात पाणी टाकून घेतलं. दुसरी पन्नी फोडून घेतली. डाळबट्टीचं पीठ आहे हे दोन्ही याच्यातही आहे आणि त्याच्यातही आहे. एका इकडे डाळ टाकून घेऊ, तुरीची डाळ मस्त धुवून घेऊ. पहिल्यांदा भिजत टाकली, लवकर भिजली की मग लवकर शिजते तुरीची डाळ. डाळबट्टी सोबत वरणाची डाळ पाहिजेच. गरम तेल घेतलं टाकून पिठात. तेलाचं गरम मोहन टाकलं आणि खुसखुशीत होतात एकदम बिट्ट्या अशा. दोघही भाऊ बसले. आता हे बहीण भाऊ दोघं भाऊ करू बिट्ट्याचं पीठ. आम्ही आयतं खातो. हा, ते तिसरा भाऊ तिकडून आहे. माझा भाऊ यायचा बाकी आहे. माझा भाऊ आल्यावर तर मग लय भारी होतात. मोबाईल चार्जिंग लावायला गेले. भाऊ आलेच नाही का अजून? पिवळं होते. अंदरून जे पांढरं दिसते की नाही ते पिवळं दिसते. हळद टाकून घेतली. आज बाईच्या मनात त्याच्यात आहे भरपूर. बाई तुम्ही व्हा. आता घेतलं पाणी नील दादाने. एक जण पाणी टाकते, एक भाऊ पाणी टाकते. बहीण मस्त भिजून राहिली पीठ. जोर लाव थोडसा आता. ताईनं तिकडे डाळ धुवून घेतली. ताईचा बर्थडे आहे. ताईच्या इकडून पार्टी आहे डाळबट्टीची. ताईनं डाळ धुवून टाकली. आजच पुढच्या महिन्याची ना. आता थोडं पाणी टाकलं. चला वरण मस्त शिजाले टाकून घेतलं. हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या. आता याच्यात हळद मीठ तेल टाकून घ्यायला लागेल. एका इकडे लसण अद्रक कुटून घेतो. ताईनं घेतलं तिकडे पातेलं धुवासाठी. 2 टमाटे घेतले. टमाटे कापून घेतो. गंज घेतला. आता गंजात पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला. याच्यातनी डाळबट्टी म्हणजे बिट्ट्या शिजवायच्या आहेत, त्याची उंडे करून. पावर मोठा करून घेतला पाणी गरम व्हायसाठी. लेकराचे चालू आहे तिकडे डान्स, तिकडे चालू आहे डाळबट्टी. कापून घेतला, सांबार कापून घेतला, कांदा कापून घेतला. इकडे चालू आहे बिट्ट्यासाठी उंडे. उंडे कसे करायचे सांगू. अगोदर अशी गोलपोळी करायची होत तर मग. हा, आणि उंडा वगैरे करायचा. त्याच्यात एक उंडा टाकायचा. तर चला आता ते बिट्टा कशा ठेवायचे, कसे उंडे करायचे ते दाखवतो तुम्हाला. अशा 2 पुऱ्या करून घेतल्या हातानं. एक मोठी करायची, एक लहान करायची. त्याच्या अंदरून तेल लावलं. तेल लावून घेतलं. आता ते मस्त अशी पुरी त्या उंड्याला अशी दाबून घ्यायची. त्याचं तोंड पुरण भरतो तसं. पुरण भरतो सेम तसंच. आणि जमा करून घ्यायचं तोंड. असं करायचं. असे लेअर निघतात. आता सर्व उंडे असेच तयार करून घ्यायचे. एका इकडे पाणी पण तपलं. पाण्याचा सनसन आवाज येऊ राहिला. त्याचे उंडे आपल्या पाण्याच्या उकडीत टाकून घेतले. आता खै किती मिनिटं ठेवायचे. शिजून वरी येतात. अशी आपोआपच वर येतात. आता हे उंडे शिजल्याच्या नंतर आपोआप वर येतात. वरच्या वर असे हलवत राहायचे म्हणजे खालून वरून सगळ्या साईडनं ते शिजल्या जातात. बिट्ट्याचे उंडे चाकू टाकून पाहायचं शिजले की नाही. हे शिजले ना, सगळा चाकू कोरडा झाला ना. जर शिजले नसते मधातून तर चिटकलं असते. कोरडा निघते ना, सॉफ्ट एकदम.
मग त्याला कापायचं. हा का. चला आता आपण बिट्ट्या मस्त कापून घेऊ. अजून बनवायच्या राहिल्या, तेलात तळायच्या राहिल्या. मस्त याच पाण्यात उकळल्या होत्या बिट्टे आपले हे उंडे आणि मस्त वर आले होते. असे कट करून घ्यायचे, तुकडे तुकडे करून घ्यायचे या पद्धतीने. अशा कापून घेतल्या बिट्ट्या. आता कढईत मस्त असे तळल्या गेले पाहिजे, त्यासाठी मंदातून काप करून घ्यायच्या. तर चला आपल्या मस्त इकडे बिट्ट्या कापणं चालू आहेत, एका इकडे तळणं चालू आहे. दाखवतो तुम्हाला. इकडे ननदबाई भाऊजाई इकडे कापकूप करून राहिले. इकडे दोघी जणी इकडे बिट्ट्या तळणं चालू आहे. लाल होईपर्यंत मस्त खुसखुशीत होईपर्यंत झाली का कुरुम 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 होईपर्यंत त्याला तळून घ्यायचे. ज्या पातेल्यातनी बिट्ट्याचे उंडे शिजवले नाही, यातलं पाणी गरम गरम आहे. आपल्याला एका दुसऱ्या पातेल्यात काढून घ्यायचं. खालचं घट्ट घट्ट पाणी आपल्या वरणाला ठेवून द्यायचं. हेच आपल्याला वरणाच्या वापरायचं आहे. खालचं घट्ट घट्ट पाणी घ्यायचं आहे, आपल्याला ठेवायचं आहे वरणात वापरायसाठी. वरचं हे पाणी काढून घेतलं ताईनं. एक बिट्टी टाकणं चालू आहे. दमाने टाका ना. रोज राहिल्यावर मग ते हे होते, काय होते, फुटते ना. हा. दुसऱ्या गॅसवर इकडे मोठं पातेलं ठेवलं. याच्यातच आपल्याला वरणाला फोडणी द्यायची आहे. इकडे पालेकरं कसे बसले डाळ बिट्ट्याची वाट पाहत. इकडे तेल टाकून घेतलं गंजात. कुकरात एका इकडे वरण शिजलं. साईले लागली भूक. झाले का म्हणतात डाळ बट्ट्या. थोडस थांबा, 5-10 मिनिटं झाले. आता इकडे वरणाला फोडणी दिली की काय टाकलं, मोहरी टाकून घेतली. आता हाय बाहेर एका इकडे बिट्टे तळणं चालू आहे, एका इकडे वरणाला फोडणी देणं चालू आहे. जिरं टाकून घेतलं. जिरं मस्त तळतळू द्यायचं आहे. कांदा टाकून घेतला. कांदा मस्त लाल होईपर्यंत परतून घेऊ. फोडणीत कढीपत्ता असताना आणखीन मजा आली असती, पण कढीपत्त्याचं झाड आहे, पण रात्र असल्याच्या ना आता तोडता नाही येत कढीपत्ता. हा कढीपत्त्याचं झाड किती मस्त आहे. कांदा मस्त लाल झाला. आता टाकली लसण अद्रकची पेस्ट. एका इकडे खमंग अशा मस्त बिट्ट्या बनवून राहिल्या, तेलात तळून राहिल्या, मस्त लाल लाल झाल्या, कुरुम झाल्या, खुसखुशीत झाल्या. एका इकडे ताईनं दिली फोडणी वरणाले. टमाटर सांबार इकडे आहे. मस्त अशा लाल लाल झाल्या. हे पहा किती मस्त बिट्ट्या तयार झाल्या. कलर पहा किती मस्त, लय भारी कलर आला आणि एकदम कुरकुरीत झाल्या. खाल्ल्याच्या नंतर लेस मस्त लागतात. फक्त एका इकडे वरणाला फोडणी देणं झाली का सगळेजण जेवायला बसतो आम्ही. लाल मिरची पावडर, हा. चटपटा मसाला, चटपटा मसाला घेतला, तो फोडणीत टाकून घेतला. आंबारीचा मसाला आणि लाल मिरची पावडर. हा. आता टमाटा टाकून घ्यायचा आहे. फोडणी तर तयार झाली आपली मस्त. एका इकडे घेतलं खोबरं किस, फोडणीत टाकून घेऊ. आता घेऊ मस्त धना मसाला टाकून घेतला 2 चम्मच. वरणात हळद टाकली होती, आता थोडीशी हळद टाकून घेऊ. आपल्याला वरणात तर पाहिजे मीठ. आता घ्यायचं मीठ टाकून मस्त फोडणीत टाकून घेतलं शिजलेलं वरण. आता हे झाली इकडे डाळ, इकडे चालू आहे बट्टी. यालाच म्हणतात डाळ बट्टी. तर चला, जेवढं आपल्याला वरण पाहिजे, फोडणीचं वरण केलंय का इकडे कोथिंबीर टाकून घेतली. आता कस्तुरी मेथी शिवाय तर मजाच नाही. आता टाकायची आपल्याला कस्तुरी मेथी. हातावर सोडून घ्यायची आणि मस्त आपल्या फोडणीत टाकून द्यायची. किती मस्त वरण तयार झालं आपलं, पाहू शकता तुम्ही. पडून किती मोठ्या दिसत. आता चिमटत नव्हते, बारीक दिसत. चिमटत नव्हते. पाणी टाकतो भातात.
झाले तेवढ्या तांदळाला किती तांदूळ घेतो अर्धा किलो आहे हा मी मोजून घेतो पुढे जेवढं पाणी आहे तेवढं टाकत असते मग डबल मुकडा मुकडा होतो आम्हाला मोकळा भात नाही आवडत आम्हाला चिकट भात आवडते चिकट भाऊले आवडतं काय राशनचा मोकळा पेंडचे पेंड कोण रडाले एका इकडे आता तांदूळ टाकून घेतो मध्ये बी मस्त खायचा पाक आया करताला डाळ बिट्ट्या खायसाठी इकडे पत्रवाड्या आणल्या आता पंक्तीला वाळणं चालू आहे सगळी पंगत लय वारकोळची वाट पाहून राहिली देवासाठी एवढा खा अजून डबल देतो अशी मांडी का गोदाम आहे ना आरूच्या मावशीनं मस्त बारीक बारीक अशा बिट्ट्या करून दिल्या त्याच्यावर वरण टाकायचं आहे या पद्धतीनं मस्त असं बारीक बारीक करून दिलं आता आणलं डाळबट्टीचं वरण कांदा नाही कांदा आणि गिंदा सबनच पाहिजे रे सबनच चव नाही त्याला चटका बसला गरम आहे ना रे तर चला लेकराला भुका लागल्या त्या आता लेकराची पंगत बसली सबन झालं जेवण करून राहिले. भात राहिला होता ना लेकराला भातच तर लय आवडते पंक्तीतनी डाळ बट्ट्या मस्त वरण बिट्ट्या भात तुटली आता माणसाची पंगत बसली बिट्ट्या ते सगळी फॅमिली बसले जेवाले डाळबट्टीचं जेवण आहे मस्त सगळी पंगत बसली लेकरं जेवण करून बसले तिकडे एका कोपऱ्यात आता माणसाची पंगत उठली का आम्ही तिघी जणी बसतो जेवायला आमच्या विदर्भात आहे की नाही डाळ बट्टी मस्त वांग्याची भाजी पिवळं वरण म्हणजे बिना फोडणीचं त्याच्यावर मस्त डालडा तूप घी तेल असं गरम करून ज्याला जे आवडलं ते मस्त खातात तुमच्या इकडे डाळबट्टी कशी करतात कमेंट करून सांगा.